दौंडमधून सविस्तर बातमी। एक दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून राडा झाल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ठिय्या आंदोलन केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीर धवल जगदाळे आक्रमक झाले। मतदार यादीतील नावे कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्यानं इथं जाब विचारण्यात आला। मुख्य अधिकारी सीओ यांना जाब विचारण्यात येतोय। आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे या जाब विचारत आहेत। त्यांनी या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाचे जे काही सूचना आहे त्याप्रमाणे मुख्य अधिकारी काम करत नसल्याचा आरोप केलेला आहे। आपल्यासोबत थेट वैशाली नागवडे आहेत। काय नेमका आरोप आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे? मी बघितलं असेल तर निवडणूक आयोगानं एक परिपत्रक काढलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि सूचना ह्या खाली केलेल्या आहेत। त्या पद्धतीनं कुठल्याही परिपत्रकाची अंमलबजावणी सीओ साहेब करत नाहीये। एकत्रित पद्धतीनं कुठल्याही तक्रारी स्वीकृत करू नयेत अशा पद्धतीच्या ह्या सूचना आहेत। आणि जर तुम्हाला तक्रारी असतील तर त्या विहित नमुन्यात कराव्यात असं मी नाही सांगत आहे, तर निवडणूक आयोग सांगतो। मग आता ह्यांचा आयोग कुठला आहे हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। हे कुठला खासगी आयोग जर चालवतायत तोही प्रश्न। राज्य निवडणूक आयोगापेक्षा कोण मोठं ह्या राज्यात आहे याचं उत्तर सीओनी आम्हाला द्यावं। साहेब काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये? आपल्या विरोधामध्ये अनेक आरोप केलेले तावडे साहेब, काय सांगाल? तुमच्या विरोधात थेट ठिय्या आंदोलन करण्यात येतोय, काय सांगाल तुम्ही? चुकीच्या पद्धतीने कामकाज केले जाते, तुमच्या विरोधात बोलले जाते। आपण जर पाहिलं तर मुख्य अधिकारी या संदर्भात बोलण्यास नकार देत आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मुख्य अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये दौंड नगरपालिकेमध्ये त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या दालनात जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रवक्त्या ह्या आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांना जाब विचारत आहेत। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड।